1 नोव्हेंबरला मुंबईत निवडणूक आयोगावर सत्याचा मोर्चा, लोकशाही रक्षणासाठी महाविकास आघाडीचे आंदोलन, आमदार शशिकांत शिंदे। लोकशाहीचा कणा म्हणजे पारदर्शक निवडणूक प्रक्रिया, मात्र सध्या निवडणूक आयोगाच्या संदिग्ध भूमिकेमुळे आणि मतदार याद्यांतील घोळामुळे लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। निवडणूक आयोगामार्फत सुरू असलेल्या अन्यायाविरोधात आणि संविधानाच्या रक्षणासाठी दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत राज्य निवडणूक आयोगावर सत्याचा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी 5 वाजता दिली। या मोर्चाच्या नियोजनासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे अत्यंत महत्त्वाची बैठक झाली। महाविकास आघाडीचे आणि सहयोगी पक्षांचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते। बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व प्रवक्ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे नसीम खान व सचिन सावंत, तसेच शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, ॲडव्होकेट अनिल परब, मनसेचे बाळा नांदगावकर व नितीन सरदेसाई, शेकापचे जयंत पाटील आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते। बैठकीत मोर्चाचा मार्ग, वेळ, शिस्तबद्ध आयोजन आणि वाहन व्यवस्थापन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। तसेच आंदोलन शांततामय, अनुशासित आणि संवैधानिक पद्धतीने पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला। आगामी काळात लोकशाही मूल्यांचे रक्षण, मतदार याद्यांतील गैरव्यवहाराचा विरोध आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी एकत्र लढा देण्याचे ठरले। हा मोर्चा राज्यातील लोकशाहीचे रक्षण आणि न्याय निवडणूक प्रक्रियेसाठीचा जन आंदोलनाचा प्रारंभ ठरेल, असा विश्वास आमदार शिंदे यांनी व्यक्त केला। नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा अभिषेक व दर्शन सोहळा। सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या नाशिक जिल्हा दौऱ्यादरम्यान गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात अभिषेक करून त्र्यंबकेश्वर भगवानांचे दर्शन घेतले। महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, जनतेच्या सर्वांगीण कल्याणासाठी तसेच राज्यात शांतता, ऐक्य आणि सौहार्द नांदावे यासाठी त्यांनी भगवान त्र्यंबकेश्वराच्या चरणी प्रार्थना केली। या प्रसंगी आमदार हिरामन खोसकर, भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते। दर्शनानंतर मंत्री भोसले यांनी मंदिर परिसरात चालू असलेल्या विकास कामांची माहिती घेतली। मंदिरातील सुविधा, रस्ते, पार्किंग व्यवस्था, स्वच्छता आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधा सुधारण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक त्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले। त्र्यंबकेश्वर हे राज्यातील एक महत्त्वाचे धार्मिक आणि पर्यटन स्थळ असल्याने येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले। त्यांनी सांगितले की धार्मिक स्थळांचा विकास केवळ आध्यात्मिक दृष्टीनेच नव्हे तर स्थानिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे। त्यामुळे रस्ते, पायाभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सातत्याने प्रयत्नशील राहील। शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या या भेटीमुळे त्र्यंबकेश्वर परिसरातील जनतेत आणि श्रद्धाळूंमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून धार्मिक आणि विकासात्मक कामांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। फलटण डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणात काँग्रेस नेते नाना पटोले यांची पंतप्रधानांकडे थेट सीबीआय चौकशीची मागणी। फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालले आहे। या प्रकरणात अनेक शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच सत्ताधारी पक्षाशी संबंधित व्यक्तींची नावे समोर येत असल्याने राज्यभरात संताप व्यक्त होत आहे। या प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा आणि खऱ्या आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी चौकशीची सूत्रे कोणत्याही राजकीय दबावाखाली न ठेवता पारदर्शक पद्धतीने पार पडावीत, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। पटोले यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत अर्थात सीबीआय मार्फत तपास करण्याची मागणी केली आहे। याबाबत त्यांनी सोशल मीडियावर बुधवारी रात्री 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे लिहिलेले एक पत्र प्रसिद्ध केले आहे। त्यांनी पत्रात नमूद केले आहे की राज्यातील लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास टिकवण्यासाठी या प्रकरणात निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होणे अत्यावश्यक आहे। जे आरोपी आहेत त्या आरोपी या सत्ताधीशांचेच आहेत, अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे। काही माजी खासदारांची नावं पुढे येतात आहेत। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये सीबीआय चौकशी व्हावी आणि रोज या प्रकरणाला एक हे प्रकरण त्याला नवीन वळण येताना आपण पाहतोय आणि म्हणून या प्रकरणाची सीबीआय माध्यमातून चौकशी व्हावी अशी भूमिका आज प्रधानमंत्री, देशाचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्राद्वारे कळवलेली आहे।
आपल्याला बदला घ्यायचा नाही, बदलाव घडवायचा आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन. भाजपचे नेते व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या प्रेम करणाऱ्या कार्यकर्ते व सहकाऱ्यांना शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात त्यांनी बुधवारी रात्री उशिरा 10:30 वाजता सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे आपली भूमिका मांडली आहे. विरोधकांकडून त्यांच्यावर झालेल्या आरोपांना त्यांनी गंभीरतेने घेत असल्याचे सांगितले असून याचे उत्तर संवैधानिक आणि कायदेशीर मार्गाने देण्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्याला बदला घ्यायचा नाही, बदलाव घडवायचा आहे असे स्पष्ट करत कार्यकर्त्यांना शिस्तीने व सभ्य भाषेतच बोलण्याचे निर्देश दिले आहेत. विरोधकांनी केलेल्या आरोपांना योग्य प्रकारे समजावून सांगून सत्य प्रकर्षाने मांडले जाईल. ज्यावेळी त्यांना समजले नाही किंवा अन्याय झाला तेव्हा कायद्याच्या चौकटीत राहूनच लढा दिला जाईल. कोणालाही खालच्या पातळीवर जाऊन अर्वाच्य किंवा अपमानजनक भाषा वापरू नये असेही त्यांनी सूचित केले आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अतिरेकी वर्तन करू नये, तसेच प्रसार माध्यमातूनही चुकीची माहिती पसरू देऊ नका असे मतही त्यांनी व्यक्त केले. सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो, गेले काही दिवस माझ्यावर वेगवेगळ्या माध्यमातून आरोपांची राळ उठवली जाते. आपल्यालाही माहिती आहे की जे लोक आरोप करतात त्यांचा याच्यामागे काहीतरी दोष नाही, पण चुकीची माहितीद्वारे माझ्यावर आरोप होतात. पण माझी आपल्याला कडकडून विनंती आहे की ज्या पद्धतीने मी काही ऑडिओ ऐकले, मग ते राष्ट्रवादीचे नेते महबूब शेख यांना असतील किंवा आता अंधारेताईंच्याबद्दल एकेरी पद्धतीने वाक्यरचना असेल, कृपया माझी विनंती आहे की आपण त्यांना संवैधानिक भाषेमधून आपण त्यांच्याशी लढूया. त्यांच्या आरोपांना आपण त्यांचं समाधान करू, नाही झालं तर कायदेशीर आपण त्यांना उत्तर देऊ. पण अयोग्य पद्धतीने त्यांच्यावर टीका करू नये अशी माझ्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे. आपली संस्कृती, आपली परंपरा आपण टिकवायची, आपल्याला बदला नाही घ्यायचा, आपल्याला बदलाव करायचा. जी घोषणा आपण गेले 1 वर्ष दिलेली आहे त्या घोषणेला अनुकरून आपलं वागणं असावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणामागे रामराजेंचा हात असू शकतो. ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांचा आरोप. फलटणचे राजकारण चांगलेच तापले. फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी फलटणचे राजकारण दिवसेंदिवस तापत चालले आहे. या प्रकरणात आता ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील हे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बचावासाठी पुढे आले आहेत. गुरुवारी दुपारी 2 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत साळुंखे पाटील यांनी विधान परिषदेचे माजी सभापती आणि आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप करत या प्रकरणामागे रामराजेंचा हात असू शकतो असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. साळुंखे पाटील यांनी अलीकडेच रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा आणि राजकीय फायद्यासाठी प्रकरणाचे वेगळेच रूप देण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी टीका केली. त्यांनी पुढे म्हटले की रणजितसिंह नाईक निंबाळकर हे नेहमीच विकासाभिमुख कार्य करतात, मात्र त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी काही राजकीय शक्ती एकत्र आल्या आहेत. या पत्रकार परिषदेनंतर फलटणमधील राजकीय वातावरण आणखी चिघळले आहे. त्यामुळे डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्येचे हे प्रकरण आता राजकीय वादळात सापडले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ते नेते कोण आहेत मी तुम्हाला सांगतो. तुमच्याच माध्यमातून गेल्या काही दिवसापूर्वी माझं वय झालं, मी शरीराने थकलो असलो तरी माझा मेंदू ठणठणीत आणि चांगला आहे आणि त्यामुळं मी घरात बसून एकेकाला संपवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं वक्तव्य कोणी केलं होतं हे जग जाहीर आहे. फलटण तालुक्यातील लहान मुलांच्या पासून वृद्धांच्या पर्यंत, ज्येष्ठांच्या पर्यंत माहिती आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या माध्यमातून सगळ्या तालुक्यांना आणि सातारा जिल्ह्यांना हे वक्तव्य ऐकलेलं आहे. मी हा नेता कोण असणार याच्या बाबतीत स्पष्टच नाव घ्यायचं म्हणलं तर आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा यामध्ये हात असावा असं माझं स्पष्ट मत आहे.